महाराष्ट्रातील आजचे निकाल बघता सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली। यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी विरोधकांनी आंदोलन करावे। बॅलेट पेपरवर निवडणुका पार पडल्या तरच लोकशाही जिवंत राहणार आहे। आता एकधिकारशाहीकडे देश जायला वेळ लागणार नाही, अशी कळकळीची विनंती नाशिक पश्चिमचे मनसेचे पराभूत उमेदवार दिनकर पाटील यांनी केली। पराभूत झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली खंत व्यक्त केली। आपण काय सांगाल, त्या निवडणूक कशा जिंकल्या? खरं तर पूर्ण महाराष्ट्रभर जे घडलंय ते अतिशय वाईट घडलेलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला हे मान्य नाही आहे। याच्यामध्ये ईव्हीएम मशीन मॅनेज करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 235 जागा कोणी जिंकू शकत नाही, हे आतापर्यंत कधीच घडलेलं नाही आहे। आणि सीमाताई त्याच्यातच त्याच ईव्हीएम मशीनमधूनच निवडून आलेल्या आहे। आपण सगळे साक्ष आहात। सीमाताई हिरेंवर एवढी नाराजी असताना सीमाताई हिरे आज निवडून आलेले नाही, फक्त ईव्हीएम मशीनमुळे निवडून आलेले आहे। अण्णा, आपला पराभव झाला या निवडणुकीत, तर या पराभवाची आपण कारणे कशी करणार? आपण निवडणूक का बरं हरला असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला हेच सांगतो, मी निवडणूक हारलेलो नाही। आपण सगळे साक्ष आहे। माझ्याबरोबर लाखो लोक होते, लाखो सगळ्या जाती धर्माची माणसं होती, आणि सीमाताई कोणालाच नको होती। अजून दुसरा समोरचा उमेदवार होता, गुन्हेगार प्रवृत्तीचा होता, त्यामुळे लोकांना पर्याय होता, म्हणून मी निवडणूक हारलेलो नाही। महाराष्ट्रात महायुतीला ऐतिहासिक असं मॅन्डेट मिळालं, याविषयी आपलं मत काय? ईव्हीएम मशीन, फक्त ईव्हीएम मशीनमुळे त्यांनी मॅनेज करून ते निवडणुका जिंकलेले। आता विरोधी पक्षांनी काय करायला पाहिजे? विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे। त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, उद्धवजी ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, बचूजी कडी असतील, राजू शेट्टी, संभाजीराजे, या सगळ्यांनी एकत्र येऊन जे बॅलेट पेपरवर यापुढचं निवडणूक झाली पाहिजे, आणि बॅलेट पेपरवरच आजच्या निवडणुका असत्या तर आजचं चित्र असं अजिबात नाही। त्यांनी आता वेगवेगळ्या चुली न मांडता जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, सत्तेसाठी नव्हे तर जनतेला न्याय देण्यासाठी। अन्यथा या देशामध्ये एकाधिकारशाही एकच पक्ष संपूर्ण देश चालवेल आणि जनतेला न्याय मिळणार नाही। आज जी परिस्थिती, लाडकी बहीण जे म्हणतात, बटेंगे तो कटेंगे, असे अनेक मुद्दे मुद्दाम पुढे करून महागाई करतील। एक बहिणीला 1,500 देतील, महागाईमुळे वाढून जाईल। आजही किती महागाई आहे आणि जनतेमध्ये याची लूट होईल। समजा हे सगळे नेते एकत्र आले तर काय केलं पाहिजे? म्हणजे त्यांची रणनीती कशी आहे? त्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे, जनता एकत्र केली पाहिजे। ज्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये हे ईव्हीएम मशीन त्यांनीच काढलं होतं आणि त्यांनी आता ते रद्द केलंय, अशाच पद्धतीने आपल्या भारतामध्ये रद्द केलं पाहिजे। ईव्हीएम मशीनवर मतदान घेणं आणि बॅलेट पेपरवर पहिल्यासारख्या निवडणुका झाल्या पाहिजे। अण्णा, तुम्ही ईव्हीएम मशीन संदर्भात बोलता, पण महायुतीच्या जागा जास्त येण्याचं कारण फक्त ईव्हीएमच आहे की आणखी काही? फक्त ईव्हीएम मशीन। स्थानिक स्वराज्य संस्थेत हो, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, म्हणून विरोधकांनी आता एकत्र आलं पाहिजे। ज्या प्रकारे आपला देश इंग्रजांच्या खाईत होता तसा हा देश एकाच पक्षाच्या ताब्यात जाईल, त्यावेळी जनतेला हाल अपेष्टा भोगाव्या लागतील, असेही ते म्हणाले। मी हारलो त्याचे दुःख नाही, पण हरलेली माणसं खोटेपणाने जिंकलीत हे दुःख आहे। खरं तर मी हारलेलं नाही, तर कोणाला वाटत असेल की ते जिंकले तर त्यांनी माझ्यासमोर बॅलेट पेपरवर निवडणूक लढवावी, कारण जेवढी मतं त्यांना पडलीत तेवढे माझे कार्यकर्ते माझ्या प्रचारात होते। मी मतांसाठी 1 रुपयाही वाटला नाही। जे जिंकले त्यांनी किती पैसे वाटले आणि ते पैसे कोठून आणले हे त्यांना विचारा, असेही त्यांनी म्हटलं आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।